आहे हिंगोलीतून। हिंगोलीच्या लिंबाळा येथील शाळेला सीजेपीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांनी भेट दिली आहे। मुख्याध्यापकांसाठी मोठी आणि तब्बल 10,000 रुपयांची खुर्ची, मात्र विद्यार्थ्यांसाठी साधे बेंचही नसल्याचा आरोप दिपकेंनी केलाय। शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत बेंचवर बसून शैक्षणिक वातावरणाचा आदर्श निर्माण करावा अशी अपेक्षा दिपके यांनी व्यक्त केली आहे। तसेच शाळेसाठी 4 शिक्षकांची मागणी शिक्षण अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। केंद्र प्रमुख जे आहे त्यांना रिक्वेस्ट केली की बेंच जे आहे ते तुम्ही करून द्या, कारण की मुलं खाली नाही बसले पाहिजे। का मुलं खाली बसले पाहिजे? प्रिन्सिपलनी स्वतःसाठी कुशनची खुर्ची लावलेली आहे मोठी। जो पिदाडा प्रिन्सिपल आहे त्यांनी 10-12 हजाराची खुर्ची तर स्वतःसाठीच लावलेली आहे। मुलांनी खाली बसायचं आणि प्रिन्सिपल आपले शौक पूर्ण करतोय, दारू पिऊन त्या कुशनच्या खुर्चीवर बसायचं। आणि जे शिक्षण अधिकारी जितके आहेत त्यांचे मुलं ज्या बेंचेसवर बसतात त्याच बेंचेसवर हे गाववाल्यांची मुलं बसले पाहिजे, त्याच क्वालिटीचे बेंचेस पाहिजे। तुमचं आंदोलन कधी बंद होणार? आमचं आंदोलन जोपर्यंत आम्हाला लिखित मध्ये येत नाही। काय मागण्या सध्या एक मागणी तर पूर्ण झाली आहे, प्रिन्सिपलला निलंबित करण्यात आलेले आहे। पण गावकऱ्यांची मागणी ही आहे की इथे 4 टीचर्स असले पाहिजे। तर जोपर्यंत आता माझं बोलणं झालेलं ते म्हणलेले की एक टीचरचं लगेच अपॉइंट करतो, अजून एक तर 3 झालेले, पण मी त्यांना म्हणलेले टोटल 4 पाहिजे। जोपर्यंत तुम्ही लिखित मध्ये देत नाही की 4 शिक्षक इथं अपॉइंट केल्या जातील तोपर्यंत